मी स्नेहल लिंगरे, स्वागत आहे तुमचं सर्वांचं डिजिटल पुणे न्यूजमध्ये. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा. आता मी आहे पुण्यातील शनिवार वाडा या ठिकाणी आणि खरं तर आपण पाहतोय आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि ती सर्वत्रच अतिशय उत्साहामध्ये साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मी आहे पुण्यातले जे रथ निघतात त्यातील 7व्या क्रमांकाचा हा रथ आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही गुप्तहेर वीरांगना आहेत ज्या तुम्हाला देखील माहिती नाहीये, त्यांचं स्केचच्या माध्यमातून प्रदर्शन या रथाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आता आपल्या सोबत ज्यांचं हे सर्व संकल्पना आहे त्या ताई आहेत. ताई, काय सांगाल, नेमकी काय संकल्पना आहे? नमस्कार, मी गिरीजा प्रवीणकुमार कोंडे देशमुख, कलाविष्कार आणि कोंडे देशमुख घराण्यातर्फे आपल्याला नमस्कार करते आणि वंदन करते. शिवाजी राजांना ज्यांनी आपल्या इतिहासामध्ये पती नसताना शौर्याने मदत केली आहे, गुप्तहेर म्हणून त्यांनी मदत केली आहे, ज्या कधी पडद्याच्या पुढे आल्या नाही, पण इतकं धडाडीने कार्य त्यांचं आहे. आज पहिल्यांदा आपण या चित्रातनं ही काल्पनिक चित्र आहेत आणि पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या 16 वर्षाच्या खाली असणाऱ्या मुलींनी हे काम केले. अवघ्या 48 तासामध्ये केलेला प्रयत्न आहे हा. महाराष्ट्राच्या जनतेसमोर इतकंच सांगायचं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये धारव गाडे बघितले असते जे आपल्या दूध आई म्हणून संबोधल्या जातात. संभाजी महाराजांना आपल्या दूध देऊन त्याने जीवन दान दिले. हिरकणी माता आहे जिने एका रात्रीत गड उतरून आपल्या बाळासाठी तिचे पाजर फुटला होता. आणि कोंडे देशमुख घराणा आहे, कंक आहेत, मालुसरे घराणे, आंबीरराव मोहिते आहेत, बाजी पासरकर, मानाचा पहिला रथ. तुम्ही त्यांच्याही वाईफचं नाव बघा की अशा पत्नींना आपण मानाचा मुजरा पहिल्यांदा आपल्या इतिहासामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आज या सगळ्या स्त्रियांना या आपल्या घराण्यातल्या मुलींनी त्यांच्या कुंचल्यातून राजांना नमन करून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रमाची तुम्ही सर्वांनी दखल घेतली यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. काय वाटतं, यातून काय शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, काय संदेश देण्याचा प्रयत्न करा? नवीन जनरेशन जी आहे आपली, त्यांना मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक घराण्याला बिलॉंग करता, ह्याच्यामध्ये कुठली जातपात नाही, पण एक स्त्री म्हणून आपण आपल्या घराण्याला कसे पुढे आणू शकतो. संस्कार म्हणजे आजकालच्या नवीन पिढीला मला सांगायचंय की आपल्या कल्चरला आणि संस्कृतीला तुम्ही धरून पुढे चला, कारण ही संस्कृती इतकी सुंदर आहे. या संस्कृतीचे जतन करणं आपलं काम आहे, कारण ह्या संस्कृतीला पुढे नाही नेलं तर मॉडर्नायझेशन नावाखाली पडद्या आड जाईल आणि आपल्याला हे नाही करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, मुलीला, सुनांना मला असं सांगायचं की त्या संस्कृतीला तुम्ही जपा, आपल्या कलागुणांना जपा आणि या महाराष्ट्र देशाला, आपल्या भारत मातेला पुढे घेऊन जा. नक्कीच, धन्यवाद ताई. तर एकूणच आपण पाहतोय की हा रथ क्रमांक 7 आहे आणि या ठिकाणी ज्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही ज्या महिला होत्या, वीरांगना होत्या, त्यांना दाखवायचा त्यांनी या स्केचच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. एकूणच आपली संस्कृती जी आहे ती तुम्ही देखील यापुढे अशाच पद्धतीने जपा असं त्यांच्याकडून संदेश देण्यात आल्याचं